तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 10x30 साईजची आपण एक बॅनर डिझाईन केलेली आहे. ही डिझाईन संपूर्ण आपण आपल्या फोटोशॉपवरती केलेली आहे. तर आपण आहे ना, फोटोशॉपवरती बेसिक टू ॲडव्हान्स सर्व प्रकारे एकदम प्रॉपरली शिकवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि या व्हिडिओचं सर्व मटेरियल आहे ना, तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि टेलिग्रामचे लिंक आहे ना, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तर या मटेरियलला आहे ना, आपण एक पासवर्ड सेट केलेला आहे आणि तो पासवर्ड आहे ना, व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजेल आणि पासवर्ड पण मिळेल. ठीक आहे. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपला फोटोशॉप ओपन करू. हे बघा, अशा प्रकारची आपण डिझाईन केलेली आहे आज. आपण आता आपल्या डिझाईनला सुरुवात करू. तर पहिल्यांदा आपण साईज घेऊ. तर फाईलमध्ये जायचं, न्यूमध्ये जाऊ आणि इथून साईज घेऊ. हे बघा, 30x10 साईज घेतलेली आहे आपण. आणि आडवं ओरिएंटेशन ठेवा, उभा नका ठेवू. त्यानंतर 250 रिझोल्युशन ठेवलेलं आहे आपण. RGB कलर आहे, कलर मोड, आणि त्यानंतर कलर प्रोफाईल sRGB. त्यानंतर क्रिएटवरती क्लिक करू. त्यानंतर अशा प्रकारचा कॅनव्हास आपला येऊन जाईल इथं. ठीक आहे. तर आता आपल्याला एक एक करून गोष्टी ॲड करायच्या आहेत. आपलं एकदम प्रॉपर आपली डिझाईन बनणार आहे. तर थोडा जास्त व्हिडिओ मोठे होईल, पण जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर नक्कीच बघा. भरपूर काही डीप गोष्टी आपण सांगणार आहे. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण एक सॉलिड कलर घेऊ इथून. हे बघा, फिल्टर, सॉलिड कलर, आणि आपण रेडमध्ये घेऊ. थोडक्यात रेड डार्क अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे घेऊ. आता आपल्याला एक बॅकग्राऊंड ॲड करायचे. फाईलमध्ये जाऊ, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर आपण भरपूर गोष्टी डाउनलोड केलेल्या आहेत. प्रिंटरेस्टवरतून सर्व काही गोष्टी तुम्हाला मिळून जातील. तिथून तुम्ही नक्कीच डाउनलोड करा. हे बघा, अशा प्रकारचं बॅकग्राऊंड आहे आपला. तर हा जरा मोठा करून घेऊ आपण. स्ट्रेच वगैरे करावं लागेल आपल्याला, कारण साईज आपली आडवी आहे आणि भरपूर मोठी आहे. साईज 30 फीट असते ना, त्या टाईपमध्ये. तर शिफ्ट आणि अल्ट दाबून स्ट्रेच करून घेऊ, म्हणजे दोन्ही साईडने स्ट्रेच होत आहे. ते झालेलं आहे आपलं. ठीक आहे. तर सिम्पली क्लिक करून टाकू आपण. आपलं बॅकग्राऊंड इथं येऊन जाईल अशा प्रकारचं. थोडा वेळ गेले प्रोग्रेसला. ओके. तर इथं आपलं बॅकग्राऊंड प्लेस झालेलं आहे. ओके. तर इथून जरा ब्लेंड मोड आपण चेंज करू. जरा स्क्रीन ओव्हरली वगैरे करून बघू. ओव्हरली किंवा कलर डॉज, लिनियर डॉज ठेवू. ठीक आहे. अशा प्रकारे लिनियर डॉज. त्यानंतर आपण एक किल्ला ॲड केलेला आहे महाराजांचा. तर तो एक किल्ला आपण ॲड करून घेऊया. बघा, रायगड किल्ला आपण ॲड केलेला आहे इथं. तर अशा प्रकारे याला पण सेम प्रोसेस आपल्याला अल्ट दाबून मोठं करू. जरा अल्ट दाबूनच करा, म्हणजे चारही बाजूने ते मोठं होते. त्यानंतर स्ट्रेच करायचे आपल्याला. अल्ट आणि शिफ्ट दाबून स्ट्रेच करा अशा प्रकारे. प्रॉपर अशा प्रकारे स्ट्रेच करून घ्या. ठीक आहे. झाला, स्ट्रेच झाला. आता आपल्याला याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे. तर काय करायचं ब्लॅक अँड व्हाईटसाठी? अल्ट शिफ्ट कंट्रोल आणि बी दाबा, म्हणजे ते ब्लॅक अँड व्हाईटचं इनबॉक्स येईल. हे बघा, आलं. आणि ओके करा फक्त. हे बघा, ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल इथं. हे बघा, झालेलं आहे. आता याचा आपल्याला ब्लेंड मोड चेंज करायचे. तर याचं काय करू आपण? ओव्हरली वगैरे ठेवू. अशा प्रकारे ओव्हरली ठेवा किंवा लिनियर डॉज, कलर डॉज. बघा, आपले हिशोबानं जास्त जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर कलर डॉज ठेवा, नाहीतर ओव्हरली किंवा सॉफ्ट लाईट ठेवा. सॉफ्ट लाईटच ठेवा आपण. ओके. जरा जरा कमी करून टाकू अशा प्रकारे. अजून जरा कमी करून टाकू. ठीक आहे. तर आता काय करायचं आपल्याला? तर एक नॉईज आपल्याला मारायचं आहे इथं. तर काय करू? नवीन लेअर घेऊ. त्यानंतर शिफ्ट F5 दाब. आणि हे बघा, हा फिल आलेला आहे. तर इथं कॉन्टॅक्टमध्ये 50% ग्रे फिलअप. लक्ष ठेवा, इथं वेगवेगळं राहतं. कधी कधी एक कॉन्टेंट अवेअर राहतं किंवा पॅटर्न राहतं, काय पण राहतं. तर हे 50% ग्रे फिलअप लक्ष ठेवा. ओके करू. तर हे बघा, अशा प्रकारचं ग्रे येईल. त्यानंतर याचा ब्लेंड मोड ओव्हरली करा. नंतर फिल्टर, नॉईज, ॲड नॉईजवरती क्लिक करा. 44 ठेवा ना, ओके करा. मग ते नॉईजली येईल. हे बघा, नॉईज येऊन जाईल. हे बघा, अशा प्रकारे झूम केल्यावर दिसेल. हे बघा, अशा प्रकारे नॉईज येईल.
तर हे चांगलं दिसतंय, नेक्स्ट लेवल दिसते आपली डिझाईन. ठीक आहे. तर आता आपल्याला फोटोजचा भाग ॲड करायचे. तर आपण थोडक्यात इकडूनच ड्रॅग करू फोटोज, कारण फोटोज काय नॉर्मली तुम्हाला ॲड करता येतच असतील फाईलमधून, प्लेस एमडेडमधून ॲड करायचे. तर इकडूनच घेऊ आपण फोटोज, म्हणजे आपल्याला जास्त काही तिकडून जास्त टाईम वेस्ट नाही होणार, त्यामुळे आपण इकडून घेऊ. तो पहिल्यांदा महाराजांचा या साईडचा फोटो घेऊ, लेफ्ट साईडचा, अशा प्रकारे ड्रॅग करू, सोडून देऊ. त्यांचा फोटो आलेला आहे. तर जरा इकडे घेऊ आपण साईडला, लेफ्ट साईडला सेट करून टाकू अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा इकडे येऊ, पुन्हा त्यानंतर मिडल फोटो घेऊ महाराजांचा, आणि वरचा पण फोटो घेऊ या साईडचा. आपण सर्व काही गोष्टी ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ पहिल्यांदा. तर अशा प्रकारे ड्रॅग करू आणि इकडे डायरेक्ट घेऊन टाकू, म्हणजे सर्व आपल्या येऊन जातील सर्व काही फोटोज आपले महाराजांचे. हे बघा फोटोज आलेले आहेत आपल्या इथं महाराजांचे. तर हा नॉईज इफेक्ट आहे ना खाली लावू आपण. त्यानंतर एक एक करून आपण फोटोज सेट करू प्रॉपर. तर कंट्रोल टी दाबू प्रत्येक फोटोला क्लिक करून अशा प्रकारे इथं सेट करून देऊ. त्यानंतर कंट्रोल टी पुन्हा. हे सगळे फोटोज आहेत ना तुम्हाला मटेरियलमध्ये देऊन टाकेल महाराजांचे. तर अशा प्रकारे सेट करून टाकू. त्यानंतर जरा वरचे फोटोज घेऊ महाराजांचे, अशा प्रकारे सेट करू. त्यानंतर शेवटचा फोटो आपला महाराजांचा, तो अशा प्रकारे आपण सेट करून टाकू. हा बॅकला घेऊ शकता तुम्ही किंवा फ्रंटला पण ठेवू शकता. ठीक आहे. तर प्रॉपर अशा प्रकारे आपण सेट करून घ्यायचे आपल्याला. ठीक आहे. तर आता आपलं फोटो वगैरे ॲड करून झालेले आहे. आता आपल्याला अजून भाग ॲड करायचे जे बॅकग्राऊंडला वापरतात ते. ठीक आहे. जे नॉईजचा भाग होता ना तो आपल्याला खाली घेतलेला आहे आपण, कारण वरती आपल्याला हा फक्त बॅकग्राऊंडला अप्लाय करायचं. तर इथं फक्त आपले लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला अजून एक किल्ल्याचा भाग ॲड करायचा आहे. आपण एक्स्ट्रा केलेला आहे तो अशा प्रकारे. हे बघा, हा ॲड केलेला आहे आपण. तर याची यानं जरा साईज वगैरे कमी करून घ्यायची आपल्याला, प्रॉपर मध्यभागी सेट करायचं आहे. त्यानंतर याला पण आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचे. तर शिफ्ट कंट्रोल अल्ट आणि बी दाबायचं आहे. त्यानंतर हा बॉक्स येईल ब्लॅक अँड व्हाईटचा आणि ओके करून टाकायचं आहे. मग ते ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. आणि याला आहे ना आपल्याला मास्क लावायचे. तर मास्कवरती क्लिक करायचं. त्यानंतर एक आपला मास्क लागेल, हे जरा आपल्याला इरेज करायचे आहे. बाकी एक्स्ट्रा भाग आहे हा. तर इथून ब्रश घ्यायचा, ब्रश जरा मोठा करायचा अशा प्रकारे, आणि त्याची आहे ना हार्डनेस 0 ठेवायची. त्यानंतर अशा प्रकारे जरा जरा इथं बघायचा, इथं ब्लॅक सिलेक्ट पाहिजे. इथं व्हाईट होणार नाही, ब्लॅक पाहिजे, मग इरेज होईल. बघा अशा प्रकारे इरेज करून टाकायचे आपल्याला. संपूर्ण भाग अशा प्रकारे इरेज करायचे. ओके. ठीक आहे. आता आपल्याला याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. त्याचा ब्लेंड मोड आहे ना आपण बघू कोणता एखादा चांगला दिसेल. ओव्हरली किंवा सॉफ्ट लाईट करा, ओव्हरलीच करा माझ्या मते, ओव्हरली. किंवा बघा अजून कोणता चांगला दिसतोय प्ले याच्यामध्ये, ओव्हरलीच ठेवा आपण. आणि ह्या जर दिसला नाही ना तर डबल याचं लेअर काढू शकता आपण. समजा अल्ट दाबू आणि अशा प्रकारे ओढू तर डबल लेअर येईल आणि मग हे दिसायला लागेल. डबल घेतल्यावरती दिसते नाही का, एका एक अजून होते ना, त्यामुळे. आता काय करायचं आहे आपल्याला, तर आता आपल्याला टेक्स्टिंगचा भाग राहिलेला आहे. आपला फोटो वगैरे ॲड झालेले आहे प्रॉपर. यांना कॅमेरा रॉ पण ऑलरेडी मारलेलं आहे आपण, जे इकडून ड्रॉप केलं ना तिथंच आलेलं आहे. तर ते आपण बघू सविस्तर प्रॉपरली. पुन्हा कॅमेरा रॉ आपण ॲड करू, म्हणजे ऑलरेडी सर्व कशाला ॲड केलेलं आहे, फक्त एकाला आपण एडिट करून दाखवू कशा प्रकारे, जे तुम्हाला माहितीसाठी आपण बघू. ठीक आहे. तर इथे शेवटला बघू. आता आपलं टेक्स्टिंगचा भाग आपल्याला ॲड करायचे. तर इथून टेक्स्ट घेऊ, एक हॉरिझॉन्टल टाईप टेक्स्ट. त्यानंतर इथं क्लिक मारू. ओके. तर याचा फॉन्ट आहे ना आपल्याला इन्फिनिटी 25. ठीक आहे.
तर अशा प्रकारे इथं 25 टाकू, इन्फिनिटी 25. ओके. आता आपल्याला टायपिंग करायचे. जर तुम्हाला इन्फिनिटीचा कीबोर्ड येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, आणि नाही येत असेल तर डायरेक्ट तुम्ही गुगलवरून कन्वर्ट करून घेऊ शकता, किंवा इथून ग्लेप्समधून पण टायपिंग करू शकता. इथं ग्लेप्स दिसेल, जर दिसत नसेल तर विंडोजमध्ये यायचं आणि हे बघा ग्लिप्स ऑन करायचं इथून. हे बघा ग्लिप्स, त्यानंतर अशा प्रकारे येईल. हे बघा हा बॉक्स येईल, तर इथून तुम्ही ना डबल क्लिक मारून आहे ना एक एक वर्ड घेऊ शकता आणि पिंग करू शकता. स्टायलिश टेक्स्टसाठी ना ग्लेप्सच ऑन ठेवायला लागतात, कारण बाकी ठिकाणी ग्लेप्स वगैरे कन्वर्टर नाही भेटती, नॉर्मल टेक्स्टमध्ये भेटतात. तर जर तुम्हाला स्टायलिश पाहिजे असेल ना तर ग्लिप्स ऑन ठेवा आणि अशा प्रकारे यामधून सिलेक्ट करून घेऊ शकता. ठीक आहे. तर मला थोडं प्रकारात येतं आहे, आपले इन्फिनिटीचं आहे, तर आपण सांगू तसं कशा प्रकारे टायपिंग करायचं. तर आता सी म्हणजे च येतो, आणि त्यानंतर जर कॅपिटल सी टाकलं तर छ येतो. तर आपल्याला टाईप करायचे छत्रपती शिवाजी महाराज. ठीक आहे. तर शिफ्ट सी दाबू म्हणजे छ येईल, आणि त्रसाठी कॅपिटल पी आहे, तर पी टाकायचं तर त्र येईल. त्यानंतर एक कान्यासाठी हे दाबायचं, पुन्हा पी दाबायचं, हे दाबायचं. ठीक आहे. तर टी दाबायचं, ए डबल ए, त्यानंतर शिफ्ट आणि आय दाबायचं, कॅपिटल आय म्हणजे ती व्हॅलांट येईल. ठीक आहे. थोडक्यात अल्फाबेटिकल आहे, तुम्हाला समजलं असेल. जास्त काही यामध्ये डोकं नका लावू, डायरेक्ट कन्वर्ट करून घ्या, किंवा ग्लेप्समधून टायपिंग करून, ग्लेप्समध्ये फक्त टाईम जाईल तुमचा, आणि कन्वर्टरला नॉर्मलमध्ये तुम्ही टायपिंग करू शकता. जे 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 टेक्स्ट तुम्हाला स्टायलिशमध्ये पाहिजे ना तेच फक्त सिलेक्ट करायचे आणि स्टायलिशमध्ये करायचं, ते पण बघणार आहे आपण प्रॉपर. ठीक आहे. तर याची कॉपी मारू एक, अशा प्रकारे एक कॉपी मारू, कंट्रोल टी ना अशा प्रकारे ओढू. त्यानंतर आपल्याला इथं टाईप करायचे शिवाजी महाराज, तर ए दाबू म्हणजे एक काना येईल. त्यानंतर कॅपिटल एस दाबू, पुन्हा नाही नाही कॅपिटल एस नाही, आय दाबू म्हणजे वेलांटी येईल. त्यानंतर एस दाबू, कॅपिटल ए एस, त्यानंतर ए व्ही ए ए जे ए डबल ए आणि आय म्हणजे ती वेलांटी येईल. ठीक आहे. तर आता आपल्याला हे टेक्स्ट आहे ना, जो श आहे ना तो आपल्याला स्टायलिश पाहिजे, तर फक्त अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि हा बघा ग्लेप्समध्ये जायचं आणि जरा बघायचं कोणतं पाहिजे. बघा इथं श आहेत सर्व काही, अशा प्रकारे पण घेऊ शकता. या बघा स्टायलिश आला, हाच वापरलेला आहे आपण. त्यानंतर जे मध्ये बघू, खाली बघू जरा, जे मध्ये बघा इथं आपण हा ठेवलेला आहे. हे बघा अशा प्रकारे आपण केलेलं आहे. तर इथे जो एक्स्ट्रा भाग आहे ना तो आपण डिलीट करून टाकू, जे काना एक्स्ट्रा आला आहे ना तो डिलीट करून टाकू. ठीक आहे. आला. आता आपण याला जरा मोठा करून टाकू अशा प्रकारे, जरा कमी करू. त्यानंतर प्रॉपर आपण सेट करणारच आहे, तर काळजी करू नका. अजून आपल्याला लाईटचा भाग ॲड करायचे भरपूर, अजून आपल्याला बाकी आहे आपलं डिझाईन. त्यानंतर जरा आपण पुन्हा एक कॉपी मारू, अल्ट दाबून कॉपी मारू म्हणजे लवकर येईल. त्यानंतर महाराज, डबल क्लिक, एम ए कॅपिटल एच टाकलं तर क्ष येईल. आता हा एच साठी, ह साठी एच दाबायचं, हा रा ज अशा प्रकारे. ठीक आहे. तर याला आपण सेट करून टाकू प्रॉपर अशा प्रकारे, इथे घेऊ. अशीच आपण टेक्स्टची अलाइनमेंट केलेली आहे. जरा जरा वरती घेऊ. टेक्स्ट अलाइनमेंट सर्वात महत्त्वाची आपल्या डिझाईनमध्ये, त्यानेच आपल्या डिझाईनला एक नेक्स्ट लेवलला जाते आपली डिझाईन. तर त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. म्हणजे सर्वच गोष्टी तसं इम्पॉर्टंट आहेत, पण हे पण जास्त इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे जरा सेट करू आपण. त्यानंतर महाराजचा भाग आहे ना तो वरती घेऊ जरा, हा टेक्स्ट.
कंट्रोल टी प्रॉपरमध्ये अशा प्रकारे. ठीक आहे. हे बघा इकडे पण आपण तशीच अलाइनमेंट केलेली आहे अशा प्रकारे, आणि इकडे पण अशीच केलेली. ठीक आहे. तर जो आपला महाराजांचा भाग आहे ना तो थोडक्यात वरती घेऊ अजून टेक्स्ट अशा प्रकारे. आहे ना आपल्याला याची कॉपी मारायची, तर काय करायचं, अल्ट दाबायचं आणि ओढायचं. अशा प्रकारे ओढायचं. त्यानंतर आहे ना आता काय करायचं, आपल्याला एक स्ट्रोक इफेक्ट लावायचे जो ट्रेंडिंगला चालू आहे आपले. तर वरचा पहिल्यांदा ऑफ करून टाकू, एक ऑफ करा ग्रुप, एक चालू राहील. तर याचा फील आहे ना पूर्ण 0 करा. ओके गेला ते. आता वरती जा आणि स्ट्रोक लावायचा, स्ट्रोक व्हाईट कलरचा. ते ना साईज एकदम कमी ठेवा, फक्त 1 किंवा 2 3 ठेवा, 3 4 अशा प्रकारे एवढंच ठेवा, जास्त नका ठेवू. ठीक आहे. तर याची आहे ना जरा साईज मोठी करून घ्यायची अशा प्रकारे. जरा साईडला घेऊ, एका साईडला. ठीक आहे. आता हा आपल्याला इनेबल करायचा आहे वरचा, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर जो खालचा होता ना आपला जी स्ट्रोक इफेक्ट आहे ना त्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचे. तर राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट झालेला आहे आपला. ओके. आता वरचा भाग ॲड करू, अजून एक याची कॉपी मारू आपण. तर याची ना अल्ट दाबून पुन्हा ओढू. ठीक आहे. पुन्हा झाला. पुन्हा हा खालचा भाग आहे ना जो कॉपी मारलेला आहे ना त्याला आहे ना आपल्याला त्याचा फिल पुन्हा 0 करायचं आहे आपल्याला, आणि याला पण एक अजून एक स्ट्रोक लावायचे आपल्याला. तर एफेक्स स्ट्रोक. त्यानंतर आहे ना इथून कलर पिक करून घ्या अशा प्रकारे. जरा हा आपण ऑरेंज कलर ठेवलेला आहे अशा प्रकारे. जरा ओके करायचं आहे, आणि याची आहे ना साईज वाढवायची, आउटसाईड स्ट्रोक लावायचे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आउटसाईड स्ट्रोक याला म्हणतात. हे बघा अशा प्रकारे लावायचे. तर हे ना आपल्याला फिल करायचे थोड्या वेळाने. तर आता काय करायचं आपल्याला, फिल करून टाकू आपण पहिल्यांदा. तर एक नवीन लेअर घेऊ, प्लस वरती केल्यावरती नवीन लेअर येईल. ब्रशमध्ये जायचं आणि हाच कलर सिलेक्ट ठेवायचा. ब्रशमध्ये गेला, याची हार्डनेस आहे ना आपल्याला एकदम 100 करून टाकायची अशा प्रकारे. आणि आहे ना जरा साईज कमी करून घेऊ, अशा प्रकारे मारून देऊ. हा कलर थोडक्यात आपला रॉंग झाला, तर अल्ट दाबू, हा कलर पिक करून घेऊ. ठीक आहे. आता फक्त अशा प्रकारे मारायचे, म्हणजे मध्ये मध्ये होतं ना ते सर्व काय भरून जाईल. साईज कमी करून प्रॉपर वेने मारून घ्या. ठीक आहे. झालं, एवढं झालं. आपलं हे स्ट्रोक इफेक्ट तयार झालेला आहे. आता मागचा डबल स्ट्रोक मारलेला आहे आपण. आता जो खालचा हा स्ट्रोक आहे ना याला आहे ना काय करायचं आहे, याला आहे ना मास्क लावायचं आहे. तर मास्क लावू, पुन्हा ब्रश घेऊ आपण, आणि आहे ना इथून ब्लॅक कलर सिलेक्ट ठेवा. ब्लॅक कलर, या बघा हा ब्लॅक कलर. त्यानंतर जरा मोठा करू, हार्डनेस 0 ठेवू, आणि जरा आहे ना अशा प्रकारे जरा जरा इरेज करून टाकू. याचा आहे ना फ्लो कमी करू आपण पहिल्यांदा, तर 50% किंवा त्याच्यापेक्षा कमी ठेवू, आणि जरा 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 अशा प्रकारे मारून देऊ. हे बघा अशा प्रकारे मारू, म्हणजे ते लाईट दिसेल. तर याची आहे ना साईज आहे तुम्ही वाढवू शकताय. समजा आता हे दिसतंय ना अशा प्रकारे, जरा अशा प्रकारे वाढवू शकता, मग ते टेक्स्टिंग वगैरे दिसेल, किंवा कमी पण ठेवू शकता, तुमच्या मनावर आहे. त्यानंतर पुन्हा ब्रश घेऊ, जरा मारून देऊ अशा प्रकारे. एक वरच्या वरती आपल्याला स्ट्रोक पाहिजे. हा स्ट्रोक आहे ना मागचा, तर तुम्ही ठेवू शकता, किंवा नसेल आवडत तर नाही ठेवला तरी चालेल. आता आपल्याला आहे ना याला हे लावायचं आहे, टेक्स्चर लावायचे. ठीक आहे. तर टेक्स्चरसाठी काय करायचं, आपण एक टेक्स्चर डाउनलोड केलेला आहे याच्यावरून पिंटरेस्टवरतून. तर तो घेऊ आपण. तर जरा खाली बघू, हा बघा हा भाग आहे टेक्स्चरचा. ठीक आहे. तर याला आहे ना अशा प्रकारे जरा स्ट्रेच वगैरे करून घेऊ शिफ्ट आणि अल्टने.
हे बघा अशा प्रकारे. जरा हँग मारतोय आपला PC लॅपटॉप, त्याच्यामुळे जरा ॲडजस्ट करा प्लीज. अशा प्रकारे घेऊ, जरा स्ट्रेच करू, इकडे जरा स्ट्रेच करू. आणि आहे ना ग्रुपच्या वरती एक एक करून लावलं तरी चालेल, आणि एकदाच पूर्ण ग्रुपला लावलं तरी चालेल, तुमच्या मनावर आहे कसं लावायचं तुम्हाला. आपण त्या साईडला एक एक करून लावलेलं आहे. इथं बघू बरं, एकदाच लावून एकच लावू पूर्ण तिन्ही टेक्स्टला. बघू, राईट क्लिक मारायचं आणि क्रिएट क्लिपिंग मास्क. या बघा अशा प्रकारे बसतं ते पूर्ण. असं पण ठेवू शकता किंवा एक एक करून पण मारू शकता. ठीक आहे, आपण असं करून बघू बरं. आता आहे ना याला आपल्याला एक ड्रॉप शॅडो लावायचे, तो एपेक्स ड्रॉप शॅडो. हे बघा पूर्ण ड्रॉप शॅडो बसेल. ओपेसिटी वाढवू जरा, ब्लॅक कलर ठेवा याचा, आपल्या ड्रॉप शॅडोचा डिस्टन्स जरा वाढवू. हे बघा अशा प्रकारे ब्लॅक वाढतं साईडने, एकदम चांगल्या पद्धतीने स्प्रेड करू जरा. त्यानंतर साईज जरा कमीच ठेवा, जास्त ते ब्लॅक खराब दिसतं मग जास्त, नाही का. असं एवढं बस झालं. त्यानंतर बेवल लावलेलं आहे आपण. हे बघा बेवल वरती आलेला आहे, हा व्हाईटनेस आलेला आहे ना वरती, तो बेवल आहे. आपली डेप्थ जरा वाढवू. त्यानंतर साईज बघू जरा, साईज नाही जास्त नाही वाढवायचं, 7च ठेवू. बाकी काय नाही आपल्याला करायचं. आउटर बेवल हा लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही दुसराच मार्शल. नंतर इनर ग्लो ठेवू, व्हाईट ठेवू, व्हाईट इनर ग्लो व्हाईट. थोडक्यात जास्त नाही, थोडक्यात मारायचं आहे. इनर ग्लो डिस्टन्स थोडं वाढू. इनर शॅडो आहे, सॉरी इनर ग्लो नाही आहे, जरा वाढू साईज. त्यानंतर इनर ग्लो, हे बघा व्हाईट आहे, व्हाईटच, यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. स्क्रीन करा ब्लेंड मोड, ऑपिसिटी 46 ठेवा, नॉईज 29 ठेवा, बाकी काहीच नाही. चोक 33 ठेवा आणि साईज 6 ठेवा. यामध्ये काही चेंजेस नाही करायचे म्हणून आपण केलेल्या नाहीत. ठीक आहे, एवढंच आहे आपलं टेक्स्ट इफेक्ट. आणि आहे ना याला आहे ना आपण एक्सप्लोजर आणि वायब्रन्स मारलेला आहे जरा कलरफुल दिसण्यासाठी. तर पहिल्यांदा आहे ना वायब्रन्स मारू, वायब्रन्स जरा पुढे. हे बघा अशा प्रकारे जरा सॅच्युरेशन वाढवू जरा, आणि क्लिप करू. क्लिप करायला लक्षात ठेवा, नाही तर ते पूर्ण याला अप्लाय होतं पूर्ण डिझाईनला. क्लिपचा अर्थ काय, तर खालची जी लेअर आहे ना त्यावरती फक्त अप्लाय. जो क्रिएट क्लिपिंग मास्क असतो ना त्याचंच तसंच आहे, असं समजा क्रिएट क्लिपिंग मास्क आहे. तर राईट क्लिक करून केला तरी चालेल आणि इथून केला तरी चालेल. ठीक आहे, तर याची जरा सॅच्युरेशन अजून वाढवू, कलरफुल. त्यानंतर आता एक्सप्लोजर, फिल्टर, एक्सप्लोजर, त्यानंतर एक्सप्लोजर अशा प्रकारे वाढू. पुन्हा क्लिप करून टाकू. या बघा जास्त चमकायला लागला आपला. जरा गॅमा करेक्शन कमी, जरा इकडे सॉरी ऑफसेट कमी, आणि गॅमा करेक्शन थोडक्यात वाढवायचं. ठीक आहे, एवढंच आहे आपलं टेक्स्टला. आता हे ना सर्व काही ग्रुपमध्ये टाकू आपण, एका ग्रुपमध्ये, पुन्हा ग्रुप. ठीक आहे, आता हे फक्त एक खालचा भाग राहिला, तर याचं आहे ना याचं पण एक वेगळा ग्रुप बनवू. जो जर तुमचा आपला स्ट्रोक इफेक्ट जर दिसत नसेल ना, तर याची आहे ना तुम्ही ना जे आपण मारलं ना ब्रश मास्क लावून, तर ते ना जरा वाढवा, म्हणजे ते दिसेल. आहे बघा, ब्रश घ्या पुन्हा अशा प्रकारे आणि फ्लो वाढवा, आणि असं असं मारा. जरा व्हाईट कलर घ्या, व्हाईट कलर घेऊन अशा प्रकारे मारून टाका साईडने, म्हणजे ते दिसून जाईल. आणि ना आहे ना लक्षात ठेवा, हे ना बॅकग्राऊंडला टाकायचे आपल्याला, जे नॉईज आहे ना त्याच्यावरती खाली, सॉरी, म्हणजे नॉईजमध्ये मिक्स होईल आणि नॉईज सारखं असे एकदम कडक दिसेल. झूम केल्यावर दिसेल, असं नाही दिसणार लगेच. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, खाली आपल्याला यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा हे टाईप करायचं आहे. तर हे आपण इकडे केलेलं आहे, हे नॉर्मल टायपिंग आहे, यामध्ये काही एडिटिंग नाही आहे. हा जो फॉन्ट आहे ना अनेक देवनागरी आहे, आणि हा इन्फिनिटी 46 आहे. आणि हा जो फॉन्ट आहे ना हा इन्फिनिटीचाच आहे, कोणता 07 का काहीतरी 16 आहे, सॉरी. तर हे नाही आपण टायपिंग परत परत नाही करत बसणार, कारण यामध्ये काहीच नाही एडिट, नॉर्मल फक्त टेक्स्ट टायपिंग आहे. तर हे आपण असं ड्रॅग करणार आहे तिकडं, जास्त आपला वेळ जाईल त्यामध्ये. डिझाईन खूप जास्त वेळेची होती, त्यामुळे आपण जरा शॉर्टकट मारतो, म्हणजे नॉर्मल गोष्टी फक्त शॉर्टकट मारतो.
ज्या बेसिक टू ॲडव्हान्स आहे ते आपण प्रॉपर सर्व काही सांगतो, त्यामुळे काळजी नका करू. हे बघा इथे टेक्स्ट आलेले आहेत. आता कंट्रोल टी दाबू, कंट्रोल टी, आणि अशा प्रकारे फक्त सेट करू. जरासा वाढवू, हे बघा अशा प्रकारे जरा वाढवू, जरा वरती सेट करून दे. ओके, हे सेट वगैरे झालेलं आहे अशा प्रकारे. आता आहे ना आपण एक जे किल्ल्याला जे बॉर्डर असते ना, काय म्हणतात, माची म्हणतात मला वाटते त्याला, तर ती ॲड केलेली आहे इथं साईडने आपण खाली. हे बघा अशा प्रकारे इकडे बघू आपण. हे बघा ही बॉर्डर आपण ॲड केलेली आहे. तर ही आपण पिंटरेस्टवरून घेतलेली आहे. तुम्हाला पिंटरेस्टवरती मिळून जाईल. आपण डायरेक्ट ॲड करून बघू आता. फाईल, प्लेस एम्बेडेड, आणि हे बघा अशा प्रकारे याला आहे ना राईट क्लिक, फ्लिप वर्टिकल करू. हे बघा अशा प्रकारे सेट करून देऊ प्रॉपर. जरा आहे ना वरती घेऊ, लेअर वरती घेऊ, आणि आहे ना कंट्रोल एल दाबा, लेवल, म्हणजे लेवल येईल. जरा ओढू एकमेकांकडे, म्हणजे ते जास्त शार्प होईल. कलरफुल ब्लॅक कलर वाढतो त्याने, अशा प्रकारे, आणि ओके करू. त्यानंतर आहे ना आता आपल्याला आहे ना याला इरेजर मारू, मॅजिक इरेजर. हे बघा मॅजिक इरेजर टूल, हे दाबू, क्लिक करू. या बघा ते व्हाईट पूर्ण जाईल. ठीक आहे, तर आता हे आपल्याला प्रॉपर ॲडजस्ट करायचे. तर कंट्रोल टी, अशा प्रकारे ठेवलं तरी चालेल. आपण तिकडे जास्त खाली घेतलेले, इथं आपण जरा अशा प्रकारे ठेवू. याचा कलर वगैरे सगळं आपण चेंज करणार आहे, काळजी करू नका. तर याची कॉपी मारू, अल्टने मारा, अल्ट दाबून असं ओढलं ना तर लगेच कॉपी निघते. तर अल्टने मारा, कंट्रोल जे नाही थोडक्यात, म्हणजे थोडक्यात आहेच प्रॉब्लेम. आता जरा इथं प्रॉपर आपल्याला मॅच करायचे. मॅच होत नसेल ना जर, तर फ्लिप वर्टिकल वगैरे करू शकता. तर इथं आपली तर मॅच झालेली आहे प्रॉपर. जरा हे साईडला घेऊ, इथं दिसतंय, कंट्रोल टी, अशा प्रकारे. ठीक आहे, तर आता याची पुन्हा अल्ट दाबून कॉपी मारू, अल्टने ओढायचं, अशा प्रकारे सेट करू इकडे. अशा प्रकारे एकदम चांगल्या पद्धतीने. आता पुन्हा याची कॉपी मारू, कंट्रोल टी, पुन्हा इकडे ओढू. हे बघा अशा प्रकारे सेट करून देऊ. पुन्हा जरा साईडला घेऊ, कंट्रोल टी दाबू, पुन्हा एरोने जरा राईट लेफ्टला ओढू. जर माऊसने प्रॉपर होत नसेल ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, तर त्या होत नाही, तर एरो आहे ना आपला कीबोर्डचा, त्याने करा, त्याने होते. पुन्हा अशा प्रकारे करून देऊ. पुन्हा याची कॉपी मारू एक, पुन्हा अशा प्रकारे इकडे ॲड करून टाकू. पुन्हा एक कॉपी लास्ट, अशा प्रकारे ॲड करायचं. ते छोटं आहे म्हणून जास्त आपल्याला लागलं, नाहीतर हे बघा थोडक्यात अजून इथं दिसतंय, ते जरा करून घे. अशा प्रकारे ॲड करून टाकू प्रॉपर. हे बघा प्रॉपर ॲड झालेलं आहे. त्यामुळे इथं दिसतंय वाटतं थोडं, तर ते आपण पुन्हा प्रॉपर करूयात. हे बघा अशा प्रकारे एरो नाही करू राहिलो आपण, लक्षात ठेवा. ओके, आता याचे एक ग्रुप बनवा, शिफ्ट दाबून सिलेक्ट केला तर सर्व होईल. आणि याचं आहे ना आता एपेक्स आणि कलर ओव्हरले. त्यानंतर याचा एक कलर घ्या, हे बघा हा कलर ठेवा किंवा कोणता पण ठेवा. यामध्ये वरती क्लिक केला तर पिक करायला येईल. हे बघा ऑरेंज वगैरे ठेवू शकता तुम्ही, अशा प्रकारे.
अशा प्रकारे हे पण चांगलं दिसेल. पूर्ण येलो पण चांगलं दिसेल वाटलं तर ही पूर्ण येलो अशा प्रकारे ठेवू शकता. तुमच्या मनावर आहे कसं ठेवायचं, आपण असंच ठेवू. ठीक आहे, एवढं झालं. आता आपल्याला लाईट ॲडजस्ट करायची. तर याला आहे ना एक स्पॉटलाईट, आपल्याला स्पॉटलाईट तुम्हाला माहितीच असेल. स्पॉटलाईट आपल्याला ॲड करायची. प्लीज सेमडेड आपण डाउनलोड केलेले पिंटरेस्टवरतून. आपण सर्व मटेरियल पिंटरेस्टवरतीच राहतं, तर ते लक्षात ठेवा. तुम्ही पण तिथूनच घ्या. सोपं पडतं आणि सर्व काही गोष्टी अगदी इझी सापडतात. तर याचं आहे ना ओव्हरली करा, याचं ब्लेंड मोड म्हणजे ओव्हरली केलं ना एकदम प्रॉपर होतं ते. तर जरा इकडे घेऊ अशा प्रकारे, याची कॉपी मारू एक, कंट्रोल T, पुन्हा खाली जरा अशा प्रकारे, पुन्हा याची PSD फाईल वगैरे तुम्हाला भेटून जाईल मी एडिट केलेली प्रॉपर. ठीक आहे, आता हे वाढवायचं आहे, असं असं वाढवा जरा. आणि आहे ना हे खाली घ्यायचे, आपले जे महाराजांचे पिक आहेत ना त्यांचे त्याच्या खाली घ्यायचे. हे बघा सर्व काही पिक बॅकग्राऊंडच्या खाली, नॉईजच्या खाली घेतलं तरी चालेल. हे बघा आता ते मागं लाईट आलेली आहे बघा, जरा बघू आपण. हे बघा अशा प्रकारे लाईट आलेली. आता पुन्हा याची एक कॉपी मारा, कंट्रोल T, आणि या फोटो आपल्या महाराजांचे फोटो आहेत ना यांच्या मागे घ्यायचे आपल्याला लाईट. हे बघा अशा प्रकारे जरा. त्यानंतर यांची पुन्हा एक वरती येऊ आपण, जे आधीचे होते ना आपली लाईट त्यानुसार इथं एक आणि इथं एक आपल्याला ॲड करायची. कंट्रोल T, अशा प्रकारे इथं करूया ॲड. त्यानंतर पुन्हा कंट्रोल T आणि वरती ॲड करायचे. अशा प्रकारे एकदम प्रॉपर ॲड झालेले आहेत आपली लाईट. ठीक आहे, समजला असेल तुम्हाला. जर हा किल्ल्याचा भाग आहे जास्त दिसत असेल ना तर एक आपण डबल केले होते ना, तर एक तुम्ही डिसेबलही करू शकता किंवा याची फील ऑपिसिटी का ॲडजस्ट करू शकता. डबल केलेली आहे ना तर एक जरा कमीच ठेवा, डबल नका ठेवू, म्हणजे ते भारी दिसतंय असं. ओके, तर राहिला आता आपला फक्त एक मशालीचा भाग राहिलेला आहे, तर तो आपण ॲड करू. फायर प्लेस एमडेड, हे बघा हे इथं मशाले आपली, तर हे ॲड करायचे आपल्याला. ओके, मशाला आलेली. जरा वरती घेऊ, आपल्या महाराजांच्या पिकच्या खालीच घ्यायचे फक्त, लक्षात ठेवा. तर कंट्रोल T, त्यानंतर आहे ना व्हाईट कलर आपल्याला काढायचे. तर इथं मॅजिक इरेजर टूल, ओके, मॅजिक इरेजर टूल घ्यायचे आपल्याला आणि क्लिक करायचं. फक्त सर्व काही व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड आहे ना 1 क्लिकमध्ये निघून जाईल. ठीक आहे, कंट्रोल T दाबायचं. आता जरा असं थोडंसं वाकडं करायचं आणि जरा कमी करायचं. अशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता. ठीक आहे, आता याचं आहे ना याची कॉपी मारायची आणि आहे ना जरा इकडे करायचे अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे प्रॉपर ॲडजस्ट करू शकता. जरा फ्लिप करायचं आहे, बघू बरं फ्लिप करून कशा प्रकारे दिसते. नाही असंच चांगलं दिसतंय, पुन्हा फ्लिप अशा प्रकारे करू. जरा चेंजेस करू, जरा खाली बघू बरं घेऊन अशा प्रकारे. असं पण ठेवू शकता तुम्ही किंवा वेगळं पण ठेवू शकता. किंवा जरा ही मशाल तुम्हाला आवडत नसेल ना, जर प्रॉपर वाटत नसेल, तर फक्त तुम्ही पिंटरेस्टवरती मशाल वगैरे टाकलं ना तरी प्रॉपर मशाल येतील भरपूर काही. ठीक आहे, आपण त्या डिझाईनमध्ये ना वेगळी मशाल ॲड केलेली आहे. ही बघा अशा प्रकारची आहे.
अशी पण तुम्ही ॲड करू शकता किंवा अशी पण करू शकता, दोन्ही पण चांगल्याच आहेत. ठीक आहे. हे बघा, इकडे थोडी वेगळी आहे आणि तिकडे थोडी वेगळी आहे. तर जर तुम्हाला आवडत असेल तर करा, नाहीतर मग राहू द्या. तशी PSD फाईलमध्ये ती पण भेटून जाईल, मटेरियलमध्ये पण दोन्ही पण मिळून. तर आता आहे ना आपल्याला एक सिलेक्टिव्ह कलर म्हणून फिल्टर लावायचे. तर फिल्टर आणि सिलेक्टिव्ह कलर. तर जरा आहे ना याचं CN वाढवून बघू. हे बघा, अशा प्रकारे करा. जरा मॅजेंटिक बघू, जरा सर्व काय करून बघायचे, जरा वाढवायचे मॅजेंटिक. त्यानंतर येलोनेस मायनस करून बघू. मायनस नाही, वाढवच थोडा. ब्लॅक्स ब्लॅक्स पण वाढवा अशा प्रकारे. मॅजेंटिक कमी, जरा जास्त डार्क झालेलं आहे अशा प्रकारे. पुन्हा रेड्समध्ये बघू. येलो आपल्याला जे यामध्ये कलर आहेत ना तेच आपल्याला सिलेक्ट करून जरा करायचे आहेत. ठीक आहे. तर CN पुढं करू जरा असं. जरा इकडे करू, इकडे केलं तर जास्त येलो होईल अशा प्रकारे. जरा येलो करून बघू. हां, अशा प्रकारे करा. त्यानंतर लास्ट जरा ब्लॅक्स व्हाईट्स ॲडजस्ट करू. हे बघा, इथं इथं दिसतंय. हे बघा, इथं व्हाईट कलर आहे ना. हे बघा, हो कमी जास्त होते. जरा वाढू, जरा कमी करू. एवढंच बास झालं. जास्त नाही आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या नाही, ते ओव्हर दिसतंय. यामध्ये भरपूर अजून आपण ॲड करू शकतो. तुम्हाला वाटलं तर करा, नाही तर राहू द्या. समजा हारांचा भाग आहे वगैरे नाही का, किंवा हे मशाल अजून इथं लावू शकता, किंवा इकडे पुन्हा आपली जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ती लावू शकता मागे. वाटलं तर लावा, नाही तर राहू द्या, तुमच्या मनावर आहे. ठीक आहे. आता आपला भाग आहे जो आपला कॅमेरा रो आहे, महाराजांच्या फोटोंचा कॅमेरा रो. इथे ना टेम्परेचरमध्ये आपण फक्त येल्लोनेस 5+ केलेलं आहे. त्यानंतर मॅजेंटिक +6 केलेलं आहे. एक्सप्लोजर थोडक्यात वाढवलेलं आहे. कॉन्ट्रास्ट वाढवलेलं आहे +18. हायलाईट -25. शॅडो +27. व्हाईट्स -15 आणि ब्लॅक्स +29 केलेले आहे. त्यानंतर टेक्स्चर हेवी 69+. त्यानंतर क्लॅरिटी +32 आणि डिहेज +3. वायब्रन्स +20 आणि सॅच्युरेशन +14. त्यानंतर डायरेक्ट डिटेलमध्ये आपण शार्पेनिंग पूर्ण वाढवलेले आहे 150. एवढंच केलेलं आहे, जास्त काही केलेलं नाही आहे. ठीक आहे. एवढं भाग आपण ॲड केलेले आहेत. आता आपली डिझाईन निम्मीपैकी झालेली आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला लास्ट भाग जो फायनल टच इफेक्ट लावायचा आहे आपल्याला. तर डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. ही आवडली की ही आवडली, तुम्हीच सांगा कोणती चांगली दिसते. ओके. तर ही जास्त कलरफुल आहे, फक्त हे बघा जास्त आपण डार्क कलर दिलेले आहे. तर फायनल टच इफेक्ट मारल्यावर सर्व काही बॅलन्स होऊन जाईल. तर प्लसमध्ये जाऊ, ची नवीन लेअर घेऊ. शिफ्ट Ctrl+Alt+E दाबायचं. हे बघा, याची कॉपी निघाली. तर राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर आता Ctrl+Shift कॅमेरा रो ॲक्टिव्ह होईल. म्हणजे शॉर्टकट आहे. शॉर्टकट तुम्ही बघत जा. शॉर्टकटमुळे खूप जास्त काम लवकर होते इकडून. आता एवढं फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा ओपन करण्यापेक्षा फक्त आपल्या शॉर्टकटने कामं, लई शॉर्टकटने भारी होतात कामं, लवकर होतात. तर इथं ब्राउज प्रोफाईलमध्ये यायचं. त्यानंतर आर्टिस्टिक 6 आहे ना, तो लावलेला आहे आपण. हे बघा, आर्टिस्टिक 6. जरा अमाऊंट आहे ना जरा वाढू. हे बघा, अशा प्रकारे कमी जास्त करू शकता. कमी वाढवायचं अशा प्रकारे. ओके करायचं. हे बघा, आता आपला कलर एकदम बॅलन्स होईल. हे बघा, आता एकदम तिकडचे सारखंच कलर झालेलं आहे. तर कॅमेरा रोचा हा काम आले. कॅमेरा रो इफेक्ट सर्वात महत्त्वाचा आहे, जी फायनल टच इफेक्ट मारायला. ठीक आहे. तर डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जर अशाच प्रकारचं बेसिक टू ॲडव्हान्स ट्युटोरियल तुम्हाला शिकायचं असेल
बॅनर डिझाईन किंवा कोणती पण डिझाईन, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. याचं सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्रामला फॉलो नक्की करा, जॉईन करा. इंस्टाग्रामला फॉलो करा, तिथं आपण सर्व काही गोष्टी सांगत असतो टॉपच्या सर्वात आधी. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन आणि माहिती व्हिडिओ बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय कमेंट करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.